सांगितला, प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती आणि शाब्द. त्या 4 प्रकारच्या यथार्थ अनुभवाचं करण ते देखील 4 प्रकारचं आहे. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्दभेदात. बरोबर. अर्थात 4 प्रमाण आहेत आणि 4 प्रमाणापासून उत्पन्न होणारी प्रमा ती देखील किती झाली? 4 प्रकारची झाली. आता या ठिकाणी तत्करणम चतुर्विधम असं सांगितलं. पण करण म्हणजे काय? तर करण याची लक्षण करतात, व्याख्या करतात मूळ ग्रंथकार. लक्षण आहे असाधारणम कारणम करणम. असाधारणम कारणम करणम. असाधारण जे कारण त्याला करण असे म्हणतात. बरोबर. आता कारणाचे 2 प्रकार आहे, साधारण कारण आणि असाधारण कारण. तर साधारण कारण 9 आहे, हे माहितीच आहे. कोण कोण? ईश्वर, ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्रागभाव, प्रतिबंधका भाव. हे 9 काय आहेत? साधारण कारण आहे. साधारण कारण म्हणजे काय? यच्च यावत कार्यासाठी कारण आहे, हे साधारण कारण आहे. ध्यानात घ्या. ठीक आहे जी. यांना सोडून बाकीचे काय आहेत? जी असाधारण कारण आहे. म्हणजे काय? कोणतंही कारण आपण घेतलं तर ते कारण त्या कार्यासाठी कारण आहे, बाकीच्या कार्यासाठी कारण नाही. म्हणून ते त्या कार्यासाठी काय झाले? असाधारण. जसं तंतूपासून पट बनतो की नाही? बनतो. पण तंतूपासून घट बनतो का? नाही. मग तंतू हे कारण नाही का? आहे. कुणासाठी? पटासाठीच कारण आहे, घटासाठी नाही. आणि म्हणून तंतू हे काय झाले? असाधारण कारण झाले. घटासाठी कपाल कारण आहे, दंड कारण आहे, पण ते कसे आहेत? कारण असाधारण आहे. कारण कपालापासून किंवा दंडापासून फक्त घट बनतो, पट बनत नाही. म्हणून घटासाठी काय आहे? ते असाधारण आहे. बरोबर. परंतु ईश्वर, ईश्वर ज्ञान, ईश्वर इच्छा आदी आदी हे घटासाठी पण कारण आहेत, पटासाठी पण कारण आहे. म्हणून हे कसे झाले? साधारण कारण. घट, पट, मठ, जगातले जेवढे म्हणून कार्य आहेत त्या सर्व कार्यासाठी ईश्वर, ईश्वर ज्ञान आदी ते 9 कारण असतातच. म्हणून त्यांना म्हटलं जातं काय? साधारण कारण. लक्षात आलं? मग आता कारणाचे 2 भेद कळल्यानंतर त्यापैकी जे असाधारण कारण आहे ना त्याला म्हणतात करण. असाधारण कारणा काय म्हणायचं? करण. पण ते असाधारण कारण सुद्धा अनेक आहेत. नेमकं कुणाला करण म्हणायचं तर त्याचं आणखीन स्पष्टीकरण न्यायबोधिनीकार करतात. करण लक्षणम आह असाधारणम इति. ठीक. करणाचं लक्षण करत आहे मूळ ग्रंथकार असाधारणम इत्यादी पंक्तीच्या पुढे. व्यापारवत असाधारणम कारणम करणम इत्यर्थः. बोला. व्यापारवत असाधारणम कारणम करणम इत्यर्थः. ठीक. करणाचं लक्षण केलं आहे, पण न्यायबोधिनीकाराने जे करणाचं लक्षण केलं आहे त्यात एक पद अजून जोडलं आहे. कोणतं? व्यापारवत. ठीक आहे. मग अर्थ काय झालं बरं? व्यापारवत म्हणजे व्यापारवाला असं जे असाधारण कारण त्यालाच आम्ही काय म्हणू? करण म्हणू. केवळ असाधारण कारण नाही. कसं पाहिजे? ते व्यापारवाला पाहिजे. आता व्यापार म्हणजे काय याचं लक्षण मागे गेलेलं आहे. कशाला म्हणायचं व्यापार? तज्जन्यत्वे सती तज्जन्यजनकः व्यापारः. काय काय बोला? तज्जन्यत्वे सती तज्जन्यजनकः व्यापारः. बरोबर. तज्जन्यत्वे सती तज्जन्यजनक. उदाहरण बघा. समजा उदाहरणार्थ घट कार्य आहे. ध्यानात घ्या. कार्य कोण आहे? घट. बरोबर. घटासाठी दंड कारण आहे की नाही? बरं, तो दंड असाधारण कारण आहे घटासाठी का साधारण कारण आहे? असाधारण
आहे, बरोबर. मग असाधारण कारण दंड बी आहे, असाधारण कारण कुलाल पण आहे, असाधारण कारण चक्र पण आहे. परंतु त्या साऱ्या असाधारण कारणापैकी करण आम्ही त्यालाच म्हणू जो व्यापारवाला आहे. असा व्यापारवाला कोण आहे म्हणजे दंड. दंड व्यापारवाला असून असाधारण कारण आहे. कुणासाठी? घटासाठी. आणि म्हणून घटासाठी दंड हा काय होईल? काय होईल? करण होईल. व्यापारवाला असाधारण कारण दंड असल्यामुळे घटाकरिता दंड हा काय होईल? लक्षात आलं? म्हणजे दंड हा व्यापारवाला आहे. कोण व्यापार आहे सांगा? तर व्यापार सांगतात भ्रमी. भ्रमी अर्थात भ्रमणरूप क्रिया. हा जी पुस्तकात वाचत राहिलं तर कळणार नाही. असं इकडे बसायचं मोकळ्या मैदानात. ठीक आहे ना? हा काय जी व्यापार कोण हा प्रश्न आहे. आहे की नाही? करण कोणाला बनवायचं आहे? दंडाला. आहे की नाही? करण दंड आहे आणि करण त्यालाच म्हणतात जो व्यापारवाला असून असाधारण कारण आहे. लक्षात आलं की नाही? आता दंड जर करण आहे तर व्यापार सांगितला. कोण व्यापार आहे? तर व्यापार सांगतात. पहा बघा दंडाने काय केलं जातं बरं घट बनवायच्या वेळेस? भ्रमण क्रिया. चाकावर तो दंड ठेवून त्या चाकाला वेग दिला जातो. चाकाला जी गती आली आहे क्रिया त्याला नाव आहे भ्रमण रूप क्रिया. कोणती क्रिया? भ्रमणरूप क्रिया. आता दंडा व्यापार कोण? तर भ्रमणरूप क्रिया जी आहे ना ती व्यापार आहे. आणि त्या भ्रमणरूप क्रिया वाला कोण झाला? दंड. म्हणून दंड काय होईल? करण. बरोबर आहे की नाही? कारण त्या भ्रमणरूप क्रियेचा जनक कोण आहे? दंड आहे. बरोबर. आता व्यापाराचं लक्षण भ्रमणरूप क्रियेवर बसवायचं आहे की नाही? आणि व्यापाराचं लक्षण काय आहे? तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनकः व्यापार. तत् शब्द से शब्दाने घ्यायचं दंड. तत् शब्दाने कोण घ्यायचं? तज्जन्यत्वे सती. आहे की नाही? लक्षण कुठं न्यायचं आहे? भ्रमणरूप क्रियेवर. दंड तज्जन्य दंडजन्य. दंडापासून जन्य ती क्रिया भ्रमणरूप क्रिया आहे की नाही? तज्जन्यत्वे सती पहिलं पद केलं. पुन्हा तत् शब्दाने तोच घ्यायचा जो पहिल्यांदा घेतला आहे की नाही? तज्जन्यत्वे सती झालं. पुन्हा तज्जन्य दंडजन्य. आता कोण घ्यायचा? घट. तत् दंड तज्जन्य दंडजन्य कोण? घट. त्या घटाची जनक भ्रमणरूप क्रिया आहे की नाही? आहे. दोन्ही पद गेले. तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनक व्यापार. पुन्हा पकडा पहिल्यापासून. दंड तज्जन्य दंडजन्य कोण? भ्रमणरूप क्रिया. तज्जन्यत्वे सती गेलं. पुन्हा तज्जन्य दंडजन्य कोण? घट. आणि त्या घटाची जनक घटाला उत्पन्न करणारी ती भ्रमणरूप क्रिया आहे की नाही? आहे. म्हणून ती भ्रमणरूप क्रिया काय झाली? व्यापार. लक्षण बसलं. तज्जन्यत्वे सती तज्जन्य जनकः व्यापार. लक्षात आलं ना? व्यापार झाला. मग ते व्यापारवाला कोण आहे? करण. व्यापारवाला कोण आहे? दंड. आणि म्हणून दंड काय झाला? करण घटासाठी. लक्षात आलं? असाधारणम कारणम करणम. ठीक. आता न्यायबोधिनीमध्ये पहा. व्यापारवत असाधारणम कारणम करणम इत्यर्थ. ठीक आहे जी. आता कारणाचे दोन प्रकार आहेत. असाधारण कारण साधारण कारण. ठीक आहे ना जी? कारणाचे किती प्रकार आहेत? दोन. कोण कोण? साधारण कारण असाधारण कारण. त्यात असाधारण कारण कशाला म्हणतात? दिलंय बघा. असाधारणत्वंच म्हणजे असाधारण कारणाचं लक्षण. कार्यत्वातिरिक्त धर्मावच्छिन्न कार्यता निरूपित कारणताशालित्वम. बोला. कार्यत्वातिरिक्त धर्मावच्छिन्न कार्यता निरूपित कारणताशालित्वम. असाधारणत्वम किंवा असाधारण कारणस्य लक्षणम. आहे की नाही? असाधारण कारणाचं काय जी लक्षण आहे? बोला एकदा पुन्हा. कार्यत्वातिरिक्त धर्मावच्छिन्न कार्यता निरूपित कारणताशालित्वम असाधारणत्वम. ठीक आहे जी. उदाहरण दिलं. यथा दंडादेहे घटाधिकम प्रति असाधारण कारणत्वम. दंडाधिक घटाधिकासाठी काय आहेत? असाधारण कारण आहे.
आहे की नाही. ध्यानात घ्या. आता लक्षण आपण समजून घेऊया नंतर पुस्तकात बघा. ठीक आहे जी. काहीच नाही, खूप सोपं आहे. कार्य म्हणून जरा 2-5 कार्य सांगा बरं. आहे की नाही. कार्य म्हणजे उत्पन्न झालेले जे ते कार्य आहे. उदाहरण, कार्य कोण आहे? घट कार्य आहे. कार्य कोण आहे? पट. कार्य कोण आहे? मठ. कार्य कोण आहे? वृक्ष आदी आदी. बहुत खूप सारे काय आहेत? कारण आहे, कार्य आहे. घट कार्य आहे. आणि जसं मागं सांगितलं होतं काय की लक्ष, त्याच्या ठिकाणी काय असते? लक्षता. प्रतियोगीच्या ठिकाणी प्रतियोगिता, मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यता. तसं कार्याच्या ठिकाणी काय असते? कार्यता. कार्याच्या ठिकाणी काय असते? कार्यता. आणि कारणाच्या ठिकाणी काय असते? कारणता. जसं आधेयता अधिकरणता यांच्यामध्ये परस्परामध्ये निरूप्य निरूपक भाव असतो, त्याप्रमाणे कार्यता आणि कारणता यांच्यामध्ये सुद्धा परस्परात काय असते? निरूप्य निरूपक भाव असतो. कार्यता आणि निरूपित कारणता आणि कारणता आणि निरूपित कार्यता असते की नाही. आणि कार्यता कुठं असते? कार्याच्या ठिकाणी. बरोबर. एवढं लागलं. आणखी जसं माग लक्षता, पृथ्वीच्या ठिकाणी कोण होती? लक्षता. लक्ष कोण? पृथ्वी. लक्षता कुठे? पृथ्वीच्या ठिकाणी. लक्षता व छेदक धर्म कोण होता? पृथ्वीत्व. असं सांगितलं होतं की नाही. किंवा घटाभाव, घटाभावाचा प्रतियोगी कोण? घट. प्रतियोगिता कुठे? घटाच्या ठिकाणी. प्रतियोगिता व छेदक कोण? घटत्व. गेलत की नाही? आहे की नाही. यो धर्म यस्यावच्छेदक स तद्धर्मावच्छिन्न. आहे की नाही. जो धर्म ज्याचा अवच्छेदक असतो तो त्या धर्माने अवच्छिन्न असतो, असा नियम केला होता ना. हा. मग आता सांगा, घटाच्या ठिकाणी कार्यता आहे की नाही? पटाच्या ठिकाणी कार्यता आहे की नाही? ध्यानात घ्या. मठाच्या ठिकाणी कार्यता आहे की नाही? अनेक ठिकाणी कार्यता आहे. पण आपल्याला फक्त घटाच्या ठिकाणी राहणारीच कार्यता घ्यायची आहे. पटाच्या ठिकाणी राहणारी कार्यता घ्यायची नाही. कार्यता तरी घटावर घटाच्या ठिकाणी पण आहे, पटाच्या ठिकाणी पण आहे, मठाच्या ठिकाणी पण आहे. पण आपल्याला कार्यता फक्त कुठली घ्यायची? घटाच्या ठिकाणी राहणारी कार्यता. बरोबर आहे की नाही. मग काय करावं लागेल बरं? त्या कार्यतेला अवच्छिन्न करावं लागेल. आहे की नाही. काय करावं लागेल? अवच्छिन्न. म्हणजे कोणत्या तरी धर्माने युक्त विशेषण देऊन. कळलं की नाही. आता समजा घटाच्या ठिकाणी कार्यता आहे की नाही? कुठं आहे? घटाच्या ठिकाणी. घटाच्या ठिकाणी कोणता धर्म आहे? घटत्व. आहे की नाही. मग घटाच्या ठिकाणी राहणारी कार्यता कोणत्या धर्माने अवच्छिन्न होईल? घटत्व धर्माने अवच्छिन्न होईल. आपण काय बोलू शकतो? घटत्वावच्छिन्न कार्यता. काय काय? घटत्वावच्छिन्न कार्यता. किंवा घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता. काय काय? घटत्वावच्छिन्न घटनिष्ठ कार्यता. कार्यता झालं की नाही. निरूपित कपालनिष्ठ कारणता किंवा दंडनिष्ठ कारणता आली की नाही. कारणता त्या कार्यतेने निरूपित काय झाली? कारणता झाली. लक्षात आलं एवढं. आता घटाच्या ठिकाणी राहणारी जी कार्यता आहे त्या कार्यतेचा अवच्छेद धर्म आपण कोण घेतला? घटत्व घेतला. बरोबर आहे की नाही. हा. घट कार्य आहे की नाही. तर कार्य जसं प्रतियोगीच्या ठिकाणी प्रतियोगित्व धर्म आहे, मनुष्याच्या ठिकाणी मनुष्यत्व धर्म आहे, तसं कार्याच्या ठिकाणी कार्यत्व धर्म पण आहे ना. आहे की नाही. मग कार्यत्व अवच्छिन्न पण कार्यता होईल. आहे की नाही. काय? कार्यत्व धर्माने सुद्धा अवच्छिन्न होईल. कोण? कार्यता. आहे की नाही. पण कार्यत्वावच्छिन्न कार्यता असं जर म्हटलं तर केवळ घटाच्या ठिकाणी राहणारी कार्यता म्हणता येईल का? नाही. मग कोणती? सर्व ठिकाणी राहणारी कार्यता. घट, पट, मठ, वृक्ष सर्व ठिकाणची राहणारी कार्यता घेतली जाईल. कारण सारी कार्यता कशी आहे? कार्यत्वाने अवच्छिन्न आहे. पण आपल्याला जर केवळ घटाच्या ठिकाणची राहणारीच कार्यता घ्यायची असेल तर काय म्हणावं लागेल? घटत्वावच्छिन्न कार्यता. समजा मनुष्यत्वावच्छिन्न मनुष्यता असं म्हटलं तर एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी राहणारीच मनुष्यता असं म्हणता येईल का? नाही. परंतु समजा समोर मनुष्य आहे एखादा, त्याचं नाव देवदत्त आहे आणि त्याच्या ठिकाणचीच फक्त मनुष्यता आपल्याला घ्यायची असेल,
आपण काय बोलणार बरं? देवदत्तत्वावच्छिन्न मनुष्यता. मग कुठली मनुष्यता येणार? फक्त देवदत्ताच्या ठिकाणचीच मनुष्यता येणार आहे की नाही. यज्ञदत्ताच्या ठिकाणी असणारी मनुष्यता घेतल्या जाणार नाही आहे की नाही. मग समजा आता आपल्याला देवदत्त आहे, त्याच्या ठिकाणची राहणारीच मनुष्यता घ्यायची आहे आणि त्या देवदत्ताचं बापाचं नाव आहे समजा काय? यज्ञदत्त. देवदत्ताच्या बापाचं नाव काय आहे? यज्ञदत्त. यज्ञदत्ता ठिकाणी कारणता आहे की नाही? आहे. किंवा सोपं उदाहरण घ्या, राम कार्य आहे की नाही, परिचित उदाहरण. आणि रामाच्या वडिलाचं नाव काय आहे? दशरथ आहे. मग रामनिष्ठ कार्यता निरूपित दशरथनिष्ठ कारणता आहे की नाही? आहे की नाही. मग समजा असं म्हटलं आपण काय? रामाच्या ठिकाणी मनुष्यता आहे की नाही? देवतत्व आहे तो भाग निराळा, पण आपण व्यवहारात घ्या समजा मनुष्यता आहे की नाही. तर रामनिष्ठ मनुष्यता निरूपित कारणता दशरथनिष्ठ म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. रामनिष्ठ मनुष्यता जर मनुष्यता घेतली तर ती कुठली मनुष्यता येऊ शकते, पण आपल्याला फक्त रामनिष्ठ जी मनुष्यता तीच जर घ्यायची असेल तर काय म्हणावं लागेल? मग रामत्वावच्छिन्न मनुष्यता निरूपित दशरथनिष्ठ कारणता. आता ती कारणता आली की नाही दशरथाच्या ठिकाणी? कळलं की नाही? कारण रामनिष्ठ कार्यतेचा अवच्छेदक धर्म आपण कोण घेतला? राम. काय बोलावं लागलं त्यासाठी? रामत्वावच्छिन्न रामनिष्ठ मनुष्यता निरूपित दशरथनिष्ठ कारणता आली की नाही. जर नुसतं असं एवढं म्हणलं असतं काय? व्यक्तिनिष्ठ मनुष्यता निरूपित कारणता, तर दशरथाच्या ठिकाणी येईल का? व्यक्ती तर राम आहे, देवदत्त आहे, यज्ञदत्त आहे, सुरेश आहे, राम भरपूर आहेत, मग लोक आहेत, साऱ्याच ठिकाणी मनुष्यता आहे. मग ती सर्व मनुष्यता निरूपित कारणता दशरथाच्या ठिकाणी आहे का? नाही आहे. लक्षात येऊ राहिलं की नाही. मग आता आपल्याला घटाचं कारण कोण आहे? दंड. घटाचं कारण कोण आहे? कपाल. तेवढीच कारणता घ्यायची आहे की नाही. मग जर आपण समजा असं म्हटलो काय? कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता दंडनिष्ठा, तर जमेल का? काय? कार्यत्वावच्छिन्न कार्यता. कार्यत्वावच्छिन्न कार्यता म्हटल्यानंतर कुठली कार्यता घ्यावं लागेल? यावत कार्यता. काय जी? यावत कार्यता म्हणजे संपूर्ण कार्यता आली, पण संपूर्ण कार्यता निरूपित कारणता दंडाच्या ठिकाणी आहे का? नाहीये. दंडाच्या ठिकाणी कारणता नाहीये का? आहे, पण ती कशी? घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता आहे. कुठं? दंडाच्या ठिकाणी. आणि कोणती नाही आहे? कार्यतावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता नाही. कुठं? दंडाच्या ठिकाणी. कोणती आहे? घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता आहे. कुठे? दंडाच्या ठिकाणी. बरोबर. तंतूच्या ठिकाणी कोणती कारणता आहे सांगा बघू? तंतू कारण आहे. तंतू ठिकाणी कारणता आहे. कुठली कारणता आहे तंतू ठिकाणी? घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता आहे. कुठं? तंतूच्या ठिकाणी. कोणती नाही आहे? कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता तंतूच्या ठिकाणी नाही. लक्षात येऊ राहिलं की नाही? बरं, जाऊ द्या. कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता कुठंच नाही का? कुठंच नाही असं नाही, कुठंतरी आहे. कुठं आहे? नाही, विचार करा. कार्यत्वावच्छिन्न कार्यता म्हणण्यामध्ये यावत कार्यता आली. यावत म्हणजे संपूर्ण साऱ्या जगातली कार्यता, जो जो कार्य आहे त्या ठिकाणी जी जी कार्यता आहे ती सर्व कार्यता आली. कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता कुठं आहे? अशा कोण वस्तू आहे की ज्या जगातल्या साऱ्या कार्यासाठी कारण आहे? ईश्वर ज्ञान सांगितलं होतं की नाही? साधारण कारण. साऱ्या कार्यासाठी कारण आहे कोण? ईश्वर ज्ञान, ईश्वरी विचार, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट, प्रागभाव, प्रतिबंधक. 9 कारण आहे की नाही? साऱ्या जगातल्या साऱ्या कार्यासाठी कारण आहे की नाही? मग कार्यत्वा ध्यानात घ्या.
कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता कुठं ईश्वर इच्छाधिकाच्या ठिकाणी नाही लक्ष देऊ राहिलं बोलायचं काय कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता कुठं ईश्वर इच्छाधिकाच्या ठिकाणी 9 तिथे आहे की नाही परंतु दंडाच्या ठिकाणी कारणता आहे की नाही मग ती कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता म्हणता येईल का नाही मग काय घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता कुठं दंडाधिकाच्या ठिकाणी बरोबर मग आता घटत्वावच्छिन्न कार्यता घेतली ना अर्थात कार्यत्वावच्छिन्न कार्यता आपण घेतली मग कार्यत्वातिरिक्त धर्म घेतला आपण कोण घटत्व आहे की नाही कार्यत्वातिरिक्त धर्म घेतला आहे की नाही घटाची दंडाच्या ठिकाणची कारणता पाहिजे होती म्हणून घटत्व घेतलं तंतूची ठिकाणची जर कारणता घ्यायची असेल तर पटत्व घ्यावा लागेल आहे की नाही म्हणून वेगवेगळा धर्म येणार ना केवळ घटत्व पटत्व म्हणून चालेल का साधारण लक्षण करायचं आपल्याला मग काय म्हणावं लागेल कार्यत्वातिरिक्त धर्मावच्छिन्न कार्यता बोला काय काय कार्यत्वातिरिक्त धर्मावच्छिन्न कार्यता निरूपित कारण काय चाललं आपलं मग कार्यत्वातिरिक्त धर्म सापडला कोण घटत्व मग कार्यत्वातिरिक्त धर्म घेतला कोण घटत्व घटत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता कुठं दंडाधिकाच्या ठिकाणी समजा कार्यत्वातिरिक्त धर्म नाही घेतला नुसतं कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता मग ती कुठं जाणार ईश्वर इच्छाधिकाच्या ठिकाणी जमलं दोन्ही लक्षण झाले आपल्या समोर असाधारण कारणाचं लक्षण पण झालं साधारण कारणाचं लक्षण पण झालं साधारण कारणाचं म्हणायचं असेल तर काय म्हणावं लागेल कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता शालित्वम साधारण कारणस्य असाधारण कार्यत्वातिरिक्त धर्मावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता शालित्वम असाधारण कारणस्य लक्षात आलं पंक्ती चला पुस्तकात बघा असाधारणत्वं च कार्यत्वातिरिक्त धर्मावच्छिन्न कार्यत्वाला सोडून अतिरिक्त धर्म जिथं जो असेल तो घटत्व पटत्व आदी आदी ठीक कार्यत्वातिरिक्त धर्मावच्छिन्न कार्यता निरूपित कारणता शालित्वम असाधारण कारणस्य यथा दंडादेः उदाहरण देऊ राहिले दंडादेः घटाधिकं प्रति असाधारण कारणत्वम अग्नि दंडाधिक घटाधिकाकरिता काय आहे साधारण कारण आहे का बरं समजावता येत न्यायबुद्धिनिकार त्या ठिकाणी कार्य कोण आहे घट आहे की नाही आता कार्यता कुठं आहे घटाच्या ठिकाणी आणि त्या घटाच्या ठिकाणी राहणारा धर्म कार्यत्वातिरिक्त धर्म कोण घटत्व त्या घटत्वाने अवच्छिन्न कार्यता कोणती कार्यता घटनिष्ठ कार्यता तन्निरूपित कारणता घटनिष्ठ तेच दिलंय कार्यत्वातिरिक्त घटत्वादि रूप धर्म सापडलं कार्यत्वातिरिक्त कोण धर्म घटत्वादि रूप धर्म तदवच्छिन्न कार्यता घटत्वावच्छिन्न कार्यता कुठे घटाच्या ठिकाणी घटे तन्निरूपित कारणता दंडे त्या कार्यतेने निरूपित कारणता कुठाली दंडे अतः म्हणून घटम प्रति दंड असाधारणम कारणम म्हणून घटाकरिता दंड हा काय झाला असाधारण कारण चला आणि म्हणे ठीक आहे असाधारण कारण कोण आहे दंड पण त्याला तुम्ही करण म्हटले म्हणे तर करण कस काय मग व्यापार सांगावं लागेल असाधारण कारण तर आहे पण व्यापार कोण मग कारण व्यापार वाला असून जो असाधारण कारण आहे त्यालाच काय म्हणतो आम्ही करण व्यापार कोण सांगतात भ्रम्यादिरूप व्यापारवत्वाच्य करणम आलं भ्रम्यादिरूप म्हणजे भ्रमण रूप क्रिया तो भ्रमण रूप क्रिया हीच काय आहे व्यापार आणि त्या व्यापारवाला कोण झाला दंड व्यापार वत असाधारण कारण घटाकरिता कोण झाला दंड म्हणून घटासाठी दंड हा काय झाला करण घटासाठी दंड हा काय झाला करण का बरं व्यापार वत असाधारण कारण आहे दंड लागलं साधारण कारणाचं लक्षण देतात आता साधारणत्वं च
साधारण कारणाचं लक्षण कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणताशालित्वम बोला कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणताशालित्वम पुन्हा एकदा कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणताशालित्वम साधारण कारणस्य लक्षणम बरोबर दोन झाले आता वेगवेगळे साधारण कारणाचं लक्षण कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणताशालित्वम साधारण कारणस्य लक्षणम असाधारण कारणाचं कार्यत्वातिरिक्त धर्मावच्छिन्न कार्यता निरूपित कारणताशालित्वम असाधारण कारणस्य लक्षणम बनले वेगवेगळे चला ईश्वर अदृष्टादेहे कार्यत्वावच्छिन्नं प्रति एव कारणत्वात् साधारण कारणत्वम झालं ना ईश्वर अदृष्टादेहे ईश्वर ईश्वर ज्ञान ईश्वरीच्या अदृष्ट वगैरे 9 आहेत ना ते ईश्वर अदृष्टादे कार्यत्वावच्छिन्नं प्रति म्हणजे याची यावत कार्याकरिता ते कारण आहे म्हणून त्यांच्यावर या लक्षणाचा काय होईल समन्वय होईल कोणत्या लक्षणाचा साधारण कारणाचं जे लक्षण केलं आहे काय लक्षण केलं आहे साधारण कारणाचं कार्यत्वावच्छिन्न कार्यता निरूपित कारणताशालित्वम साधारण कारणस्य लक्षणम ईश्वर दृष्टादे कार्यत्वावच्छिन्नं प्रति एव कारणत्वात् कारण असल्यामुळे साधारण कारणत्वम लागलं चला पुढे काय आहे जी म्हणे का हो करणाचं लक्षण केलं परंतु करणाचं जे मूळ मध्ये लक्षण केलं आहे काय लक्षण केलं आहे मूळ मध्ये करणचं साधारणम कारणम करणम तर करणाच्या माग करण पद आलं होतं आहे की नाही तत्करणमपि चतुर्विधम म्हणून करणाचं लक्षण केलं परंतु करण त्या करणाचं लक्षण कळण्याकरिता त्याच्या पोटामध्ये आलेला शब्द जो कारण कारण म्हणजे काय हे अगोदर सांगितलं पाहिजे आणि म्हणून कारणाचं काय करतात लक्षण कार्यनियत पूर्ववृत्ती ही कारणम कार्यनियत पूर्ववृत्ती कारणम झालं कार्यनियत पूर्ववृत्ती ही कारणम कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर जे नियमाने असतं अगोदर पाहिजे आणि नियमाने पाहिजे त्यालाच काय म्हणतात कारण कोणतंही कार्य जसं घट आहे घट उत्पन्न होण्याच्या अगोदर जे नियमाने असतं त्यालाच म्हणायचं काय कारण जसं घट उत्पन्न होण्याच्या अगोदर दंड पाहिजे की नाही पाहिजे बरं तो निश्चित रूपाने असावा लागतो की नाही लागतो आणि म्हणून घटासाठी कारण आहे कोण दंड आहे की नाही म्हणजे घटासाठी रासप कारण आहे की नाही रासप म्हणजे कोण गाढव तर ते कारण म्हणता येत नाही त्याला आणि कसं काय भले एखाद्या घटाकरिता माती आणण्यासाठी त्याचा उपयोग केला असेल रासवाचा तेवढ्या घटासाठी तो कारणही असेल परंतु साऱ्या घटासाठी कारण रासप म्हणजे गाढव आहे असं म्हणता येत नाही आणि का बरं तर ते नियमाने नाही आहे घट उत्पन्न होण्याच्या अगोदर तर आहे पण नियमाने नाही आहे कदाचित काही घटासाठी असेल परंतु सर्व ठिकाणी गाढव असतंच असं नाही कुणाकडे ट्रॅक्टर असेल तिथला कुंभार बिचारा ट्रॅक्टरने माती आणतो त्याच्याकडे गाढव नाही आहे की नाही गाढव कसं झालं अन्यथा असेल आहे की नाही म्हणून ते कारण कोटीत येत नाही गाढवावर लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पद दिलं कोणतं नियत रूपाने गाढव नाहीये चला कार्यनियत प्रवृत्ती कारणम न्यायबोधनी कारणम लक्षयती कार्यनियत येते कारणाचं लक्षण करत आहे कार्यनियत इत्यादी पंक्तीच्या बघा कार्यम प्रति नियतत्वे सती पूर्ववृत्तित्वम बोला कार्यम प्रति नियतत्वे सती पूर्ववृत्तित्वम लक्षण झालं कशाचं कारणाचं कारणत्व असलेले तुमच्यात काय दिलंय कारणत्वम आहे नाही पूर्ववृत्तित्वम त्याच्या पुढे काय आहे कारणत्व म्हणजे कारणाचं लक्षण आहे असं बोलू शकतो आपण काय कार्यम प्रति नियतत्वे सती पूर्ववृत्तित्वम कारणस्य लक्षणम झालं कार्यम प्रति कार्याकरता नियमाने असून जे पूर्ववृत्ती असतं त्याला म्हणायचं काय नियत म्हणजे काय हो लिहा नियतत्व शब्द अर्थ कार्यम प्रति नियतत्वम च बराबर कार्यम प्रति नियतत्वम च
किंवा कार्यम प्रति नियतत्वम असं एवढंच लिहा, अशी काही गरज नाही, बराबर चिन्ह द्यायचं. कार्यसत्वे निश्चित सत्ताकत्वम, निश्चित सत्ताकत्वम. ठीक आहे जी. काय अर्थ बरं? कार्यम प्रति नियतत्व म्हणजे काय? कार्याकरता नियत आहे. नियत आहे म्हणजे काय? कार्यसत्वेदी कार्य आहे. जर कार्य आहे तर त्याच्याकरिता निश्चित रूपाने जे असतं, अवश्य निश्चित रूपाने जे असतं त्याला म्हणायचं काय? नियत, नियतत्व. लक्षात आलं की नाही? बघा, कार्यम प्रति नियतत्वे सती पूर्ववृत्तित्व. पंक्ती पापुढे नियतत्व विशेषण अनुपादाने. समजा या कारणाच्या लक्षणामध्ये नियतत्व पद घेतलं नाही तर लक्षण काय राहील बरं? कार्यम प्रति पूर्ववृत्तित्व. किंवा मूळमध्ये जे लक्षण आहे कार्य नियत पूर्ववृत्ती, नियत पद बाजूला केलं तर लक्षण काय राहील? कार्य पूर्ववृत्ती. कार्याचे जे पूर्वभागी असतं, पूर्व अवस्थेत असतं त्याला म्हणायचं कारण. म्हणजे काय होईल मग? तर सांगतात अतिव्याप्ती होईल. कुठं? पंक्ती पहा. नियतत्व विशेषण अनुपादाने. सापडलं? नियतत्व हे विशेषण दिलं नाही तर विशेषण अनुपादाने पूर्ववर्तीनं रासबाधे अपि घटाधिकारणत्वम स्यात्. पूर्ववर्तीनं म्हणजे पूर्वभागी राहणारे, घट उत्पन्न होण्याच्या अगोदर आहेच ना कोण? रासबाधी. त्यालाही कारण म्हणावं लागेल. परंतु रासबाला कोणी घटासाठी कारण मांडलेलं नाही. रासबाला काय मांडलेलं आहे? अन्यथा सिद्ध. कसं मांडलं आहे? अन्यथा सिद्ध. ठीक आहे ना. जे अन्यथा सिद्ध असतं ते कारण कोटीत नसतं. कुठे एखाद्या कार्याला भलं कारण असेल, सर्व ठिकाणी नियमाने ते कारण नाही आहे म्हणून त्याला कारण म्हणता येत नाही. कारण त्यालाच म्हणावं की जे असल्याशिवाय कार्य उत्पन्न होत नाही, तेच काय असतं? कारण. ठीक. गाढव नसलं तरी सुद्धा तो कुंभार बिचारा डोक्यावर सुद्धा माती आणू शकतो, घट उत्पन्न करू शकतो. कळलं? चला. नियतत्व विशेषण अनुपादाने म्हणजे नियतत्व विशेषण दिलं नाही तर पूर्ववर्तीनं म्हणजे पूर्व अवस्थेमध्ये विद्यमान असे कोण? रासबाधे अपि. रास म्हणजे कोण? गाढव. रासबाधे अपि घटादी कारणत्वम स्यात्. ती घटाचं कारण व्हायला पाहिजे आहे की नाही? पण ते तर नाही आहे. अतः नियतत्वे सती इति विशेषणम. म्हणून नियतत्वे सती हे विशेषण दिलेलं आहे. चला पुढे. नियत पूर्ववर्तीनं मग म्हणे का हो? ठीक आहे, तुम्ही लक्षण केलं कारणाचं. काय लक्षण केलं? बोला बरं एकदा. कार्यं प्रति नियतत्वे सति पूर्ववर्तित्वं कारणस्य लक्षणम्. ठीक आहे, झालं कारणाचं लक्षण. कार्यं प्रति नियतत्वे सति पूर्ववृत्तित्वं कारणस्य लक्षणम्. पण म्हणे तुमच्या या लक्षणाची काय होईल? अतिव्याप्ती होईल. काय होईल? जे अतिव्याप्ती. म्हणजे कुठं अतिव्याप्ती होईल हो? म्हणे बघा, घटासाठी दंड हा कारण आहे की नाही? का बरं? दंड नियत पूर्ववृत्ती आहे, बरोबर. पण त्या दंडाबरोबर दंडाचं रूप आहे की नाही? ते बी नियमाने राहतं की नाही? दंडाला राहिला म्हणजे दंडाचं रूप राहणारच आहे की नाही? आणि पूर्ववृत्ती आहे ते. मग त्या दंडाच्या रूपाला सुद्धा घटाकरिता कारण म्हणावं लागेल. परंतु घटासाठी दंड कारण आहे का दंडाचं रूप कारण आहे? दंड कारण आहे, दंडाचं रूप कारण नाही. पण लक्षण चाललं कुठं? दंडाच्या रूपावर. तर काय झाली? अतिव्याप्ती. आता ही अतिव्याप्ती होऊ नये मग काय करावं लागेल हो? तर सांगतात पहा पुढे. नियत पूर्ववर्तीनं. सापडलं? नियत पूर्ववर्तीनं दंड रूपादेहे अपि घट कारणत्वं स्यात्. काय काय? नियत पूर्ववर्तीनं. नियत नियमाने पूर्व अवस्थेमध्ये राहणारे कोण? दंडरूप. तर नियत पूर्ववर्तीनं दंडरूपादि अपि घट कारणत्वं स्यात्. अतः अनन्यता सिद्ध पदमपि कारण लक्षणे निवेशनीय. न्यायबोधिनी कारणे सांगितलं, आपल्याला सल्ला दिला आहे. म्हणून कारणाच्या लक्षणामध्ये एक पद अजून जोडायला पाहिजे. ते जोडलं तरच अतिव्याप्तीचं वारण होईल. कुठं होणाऱ्या अतिव्याप्तीचं? दंडरूपाच्या ठिकाणी जी अतिव्याप्ती होऊ राहिली त्या अतिव्याप्तीचं काय होईल? वारण होईल.
त्याकरिता काय करावं लागेल? एक पद जोडावं लागेल. जर जोडलं नाही तर काय होईल? आणि काय पद जोडावं लागेल हो? तर पद दिलंय काय? अनन्यथा सिद्ध. कोणतं पद जोडायचं? अनन्यथा सिद्ध पदमपि कारण लक्षणे निवेशनीय. लागलं? हे पद जोडल्यावर आता लक्षण काय बनेल बरं? अनन्यथा सिद्धत्वे सती कार्यनियत पूर्ववृत्तित्वं कारणस्य लक्षणम्. है की नाही? लिहा, बरोबर लिहा. अनन्यथा सिद्धत्वे सती अनन्यथा सिद्धत्वे सती कार्यनियत पूर्ववृत्तित्वं कार्यनियत पूर्ववृत्तित्वं कारणत्वं किंवा कारणस्य लक्षणम्. ठीक. या लक्षणामध्ये काय लिहिलं? वाचा एकदा लक्षण. अनन्यथा सिद्धत्वे सती कार्यनियत पूर्ववृत्तित्वं कारणस्य लक्षणम्. ठीक. अनन्यता सिद्ध, सिद्धत्वे सती हे पद लिहिलं ना, त्याच्या खाली अधोरेखा करा. अनन्यता सिद्ध याच्या खाली अधोरेखा, खाली उभा बाण द्या. लिहा अन्यथा सिद्ध भिन्नत्वे सती. अन्यथा सिद्ध भिन्नत्वे सती. झालं? आता लक्षण लिहून काढा पुन्हा खालच्या ओळीवर. अन्यथा सिद्ध भिन्नत्वे सती झालं? अन्यथा सिद्ध भिन्नत्वे सती कार्यनियत पूर्ववृत्तित्वं कार्यनियत पूर्ववृत्तित्वं कारणस्य लक्षणम्. झालं? काय अर्थ कळला? अन्यथा सिद्ध भिन्नत्वे सती म्हणजे अन्यथा सिद्ध जे असेल त्याच्याहून भिन्न असावं. बरोबर? आणि कार्याच्या नियत पूर्ववृत्ती असावं. त्याला काय म्हणायचं? कारण. लक्षात आलं? म्हणजे अन्यथा सिद्धहून भिन्न असावं म्हणजेच अनन्यता सिद्ध. अन्यथा सिद्धहून भिन्न. अन्यथा सिद्ध म्हणजे काय? तर अन्यथा सिद्धाचं लक्षण लिहा. अन्यथा सिद्ध अवश्य क्लुप्त अवश्य क्लुप्त अवश्य क्लुप्त नियत पूर्ववर्तीना नियत पूर्ववृत्तीना वर्तिना एव कार्य संभवे एव कार्य संभवे तत्सहभूतत्वम् एव कार्य संभवे तत्सहभूतत्वम्. ठीक है जी? अर्थ पहा. अवश्य क्लुप्त नियत पूर्ववर्तीना. ठीक आहे ना? ध्यानात घ्या. अवश्य लिहायचं राहिलं का? लिहून घ्या पूर्ण. राहिलं असेल तर अवश्य क्लुप्त नियत पूर्ववर्तीना एव कार्य संभवे तत्सहभूतत्वम्. झालं? ध्यानात घ्या. आता अवश्य क्लुप्त मतलब अवश्य रूपाने स्वीकृत जे नियत पूर्ववर्ती आहेत त्यांनीच जर कार्य होत असेल तर त्यांच्या साथ साथ राहणारे जे इतर कार्य संभवे तत्सहभूतत्वम् त्याच्या साथ साथ इतर जे असतात त्याला म्हणायचं काय? अन्यथा सिद्ध. समजा कार्य आहे कोण? घट. कार्य कोण आहे? घट. मग कार्याकरिता कार्यघटाकरिता अवश्य क्लुप्त म्हणून नियत पूर्ववर्ती कोण कोण मानले गेले आहेत? दंड, कुलाल, चक्र हे सब.
हे सारे बरोबर आहे की नाही. मग आता याने कार्य होणार ना, याने जर कार्य होऊ शकतं तर तत्सभूतत्व, मग जे आवश्यक क्लुप्त मानले आहे त्याच्या बरोबर जोडून जे असतात ते सारे काय आहेत अन्यथा सिद्ध. जसं दंड आहे की नाही, आवश्यक क्लुप्त आहे, त्याच्या साथ राहणारा दंडाचं रूप अन्यथा सिद्ध. त्या दंडामध्ये राहणारा दंडत्व धर्म अन्यथा सिद्ध. कुलालामध्ये राहणारा काय कुलालत्व धर्म काय अन्यथा सिद्ध आहे. कुलालाची पगडी अन्यथा सिद्ध आहे. जरूरत आहे पगडी घातली तरच त्याला घट बनवता येतो, अन्यथा घट बनवता येत नाही असं काही आहे का? असं काही नाहीये. तत्सभूतत्व बाकीचे जेवढे असतील ते काय आहे सारे अन्यथा सिद्ध आहे. आणि रासप हे सुद्धा काय झालं अन्यथा सिद्ध आहे. मग आपल्याला काय पाहिजे, अन्यथा सिद्धाला सोडून पाहिजे. काय लक्षण केलं आहे लक्ष कारणाचं, म्हणजे असे जे अन्यथा सिद्ध आहेत ना त्यांना सोडून आहे की नाही. आणि पुन्हा कार्य नियत पूर्ववर्तीत्व, कार्याच्या नियत रूपाने जे पूर्ववर्ती असतात त्याला म्हणायचं काय कारण. आता जाईन का दंड रूपावर अतिव्याप्ती होईल का? नाही होणार. लक्षात आलं पहा. म्हणून काय पंक्ती आहे बघा पुढे दिलंय. हा काय म्हटलं होता, नियत पूर्ववर्तीनं दंड रूपादे. तर नियत पूर्ववर्ती कोण सापडले होते? दंडाधिक. त्याच्यावर लक्षण जात होतं, ते लक्षण जाऊ नये, अतिव्याप्ती होऊ नये म्हणून काय लक्षण दिलं, अनन्यता सिद्ध पदमपी निवेशनीयम. त्याचा अर्थ केला काय, अन्यथा सिद्ध भिन्नत्वे सती. अन्यथा सिद्ध भिन्न हे करण्यासाठी अन्यथा सिद्धाचं पण लक्षण झालं. पंक्ती पाहून नियत पूर्ववर्तीनं दंड रूपादि घट कारणत्वं स्यात् अतः अनन्यता सिद्ध पदमपि कारण लक्षणे निवेशनीयम झालं. एवं च न तत्र अतिव्याप्ती. असं जर लक्षण केलं तर तत्र अतिव्याप्ती न, तिथं आता अतिव्याप्ती होणार नाही. कुठं? दंड रूपाच्या ठिकाणी. का बरं? दंड रूपादीनाम अन्यथा सिद्धत्वात्. दंड रूपादी काय आहे? अन्यथा सिद्ध आहे, म्हणून आता अतिव्याप्ती होणार नाही. आणि आपल्याला कसं पाहिजे, अन्यथा सिद्धाला सोडून पाहिजे, म्हणून अतिव्याप्ती होत नाही. लागलं. चला पुढे काय आहे आता कार्य. म्हणे का हो तुम्ही कार्याचं लक्षण केलं. काय लक्षण केलं कार्याचं? कार्य नियत पूर्ववृत्ती. मूळ मध्ये काय लक्षण केलं? कार्य नियत पूर्ववृत्ती कारण. कारणाचं लक्षणामध्ये कार्यपद आलंय. कार्यच जर कळालं नाही तर कारण कसं कळणार? आणि म्हणून आता लक्षण देतात कशाचं? कार्याचं. काय लक्षण आहे कार्याचं? तर कार्यम प्रागभाव प्रतियोगी. प्रागभावाचा जो प्रतियोगी असतो त्याला काय म्हणतात? अभावाचे किती प्रकार आहे? चार. कोण कोण? प्रागभाव, प्रध्वंसाभाव, भाव. ठीक आहे. अभाव म्हटला की त्याचं कोणीतरी काय असतं? प्रतियोगी. यस्याभाव असं प्रतियोगी. ठीक आहे ना. त्यापैकी प्रागभाव हा कुठं असतो आणि कधी असतो? कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर त्या कार्याच्या उपादान कारणात राहतो. त्या कार्याचा काय उपादान कारणात राहतो. आणि कधी राहतो? कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर. समजा कपाल बनवून ठेवले आहे आणि घट अजून त्यात उत्पन्न झालेला नाही. मग आता कपाल म्हणजे घट आहे का? नाही. मग प्रतीती काय येते? य कपाले घटो भविष्यती. काय? या कपाला ठिकाणी घट उत्पन्न होणार आहे. घट उत्पन्न होणार आहे ही प्रतीती. या प्रतीतीच्या द्वारे जाणल्या जाणारा अभाव कोणता? घट प्रागभाव. कोण? घट प्रागभाव. त्या घट प्रागभावाचा प्रतियोगी कोण? घट आहे की नाही. मग प्रतियोगिता कुठे गेली? घटाच्या ठिकाणी. म्हणून घट काय आहे? कार्य. कारण नियम काय केला? प्रागभावाचा जो प्रतियोगी असतो त्याला म्हणायचं काय? कार्य. आकाशाचा प्रागभाव म्हणता येईल का? नाही. कारण आकाश उत्पन्नच होत नाहीये, त्याचा प्रागभाव कुठून असणार? घटाचा प्रागभाव आहे की नाही? पटाचा प्रागभाव आहे की नाही? म्हणून घटपट हे काय आहेत? कार्य आहे. कळलं? तेच दिलंय. कार्यम प्रागभाव प्रतियोगी. आता न्यायबोधिनी पहा. कार्यम लक्षयती. कार्यमिती कार्याचं लक्षण करत आहे. कार्यम इत्यादी पंक्तीच्या द्वारे. प्रागभाव प्रतियोगित्वम कार्यस्य लक्षणम. बोला. प्रागभाव प्रतियोगित्वम कार्यस्य लक्षणम. प्रागभाव प्रतियोगित्वम. प्रागभावाचा जो प्रतियोगी आहे त्याला म्हणायचं कार्य.
कार्योत्पत्ती हे पूर्वम, त्याचं स्पष्टीकरण करतात. कार्योत्पत्ती हे पूर्वम, कार्य उत्पन्न होण्याच्या पूर्वी. इह घटो भविष्यती अशी प्रतीती येते ना, या ठिकाणी घट उत्पन्न होईल. इह घटो भविष्यती इति प्रतीती जायते, अशी प्रतीती उत्पन्न होते. एतत् प्रतीती विषयीभूतः, या प्रतीतीचा विषयीभूत यह अभाव आहे की नाही, म्हणजे या प्रतीतीवरून जाणल्या जाणारा जो अभाव, कोण अभाव आहे तो प्रागभाव, आणि त्या प्रागभावाचा जो प्रतियोगी आहे तोच काय कार्य. चला, एतत् प्रतीती विषयीभूत य अभाव स प्रागभाव, तोच काय आहे प्रागभाव. तत्प्रतियोगी घटादिरूपम कार्यम, त्या प्रागभावाचा प्रतियोगी कोण, घटादिरूप कार्य. लागलं जी. चला, म्हणजे ठीक आहे, कार्य कळालं, ठीक. परंतु आता मागे कारणाचं लक्षण केलं की नाही, काय लक्षण केलं, कार्यनियत प्रवृत्ती कारण. त्या कारणाच्या लक्षणामध्ये कार्यपद आलं म्हणून कार्याचं लक्षण करून टाकलं. परंतु कारणाचं लक्षण केल्यानंतर खरं तर कारणाचे काय करायला पाहिजे होते, भेद आहे की नाही. कारणाचं लक्षण झाल्यानंतर कारणाचे काय करायला पाहिजे, भेद. परंतु भेद सांगण्याच्या अगोदर त्या कारणाच्या लक्षणामध्ये पद आलं कार्य, म्हणून कार्याचं लक्षण केलं. ते लक्षण करून पूर्ण झालं. मग आता पुन्हा कारणाचे भेद सांगतात. तर कारण किती प्रकारचं आहे जी, 3 प्रकारचं. कोण कोण, कारणम त्रिविध, समवायी असमवायी निमित्त भेदा, समवायी असमवायी निमित्त भेदा, समवायी कारण असमवायी कारण आणि निमित्त कारण भेदाने कारणाचे किती प्रकार, 3 प्रकार आहे. कारणम विभजते कारणम इति, समवायी कारणम असमवायी कारणम निमित्त कारणम च इति. कळले 3. कोण कोण 3 कारण आहे बोला, समवायी कारण, असमवायी कारण, निमित्त कारण. समवायी कारणालाच म्हणतात उपादान कारण. वेदांत मतामध्ये 2च कारण आहे, उपादान कारण, निमित्त कारण. असमवायी कारण मानत नाही. पण नैयिक मतामध्ये 3 कारण. कोण कोण, समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण. आता समवायी कारण म्हणजे काय, असमवायी कारण म्हणजे काय आणि निमित्त कारण म्हणजे काय, त्यांचं लक्षण करत आहे ग्रंथकार. पण त्याचा विचार आपण उद्या करणार आहोत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.